दादांनी सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळात ज्यावेळेस काम केलं त्यावेळी खरं म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा दादा मंत्री झाले त्यावेळी थोडा त्यांचा स्वभाव अबोल होता किंवा नेमकं तेवढं काम करायचं अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव होता। त्यामुळे पहिल्यांदा लोकांचा दृष्टिकोन असा होता की एका मोठ्या घराण्यातला माणूस आहे, हा मंत्री झालेला आहे। पण त्यानंतर ज्यावेळेस दादांनी काम करणं सुरू केलं आणि विशेषतः सुधाकररावांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी ज्यावेळेस काम सुरू केलं, खरं तर सुधाकरराव त्यानंतर त्यांच्या प्रत्येक वाक्यागणित अजितदादांचं नाव घ्यायचे आणि त्यातनं अजितदादांचा परिचय हा काम करणारा नेता म्हणून, काम करणारा मंत्री म्हणून या महाराष्ट्राला झाला। आणि मला असं वाटतं की त्यानंतर मात्र त्यांनी जी स्वतःची ओळख निर्माण केली, कारण आपल्याला माहिती आहे की ते पहिले लोकसभेवर गेले पण त्यानंतर पवारसाहेबांना तिकडे जायचं होतं त्यामुळे दादा विधानसभेवर आले आणि त्यानंतर मात्र 8 वेळा निर्विवादपणे प्रचंड मतांनी आणि वेगवेगळे रेकॉर्ड करत बारामती मतदारसंघातनं दादा हे सातत्याने विधानसभा जिंकतच राहिले। बारामतीचा अपराजित नेता म्हणून दादांकडे आपण पाहतो। जनतेचं जे प्रेम दादांना मिळालं ते निश्चितपणे मला असं वाटतं की कुठल्याही नेत्याकरता त्यापेक्षा मोठा दुसरा कुठलाही ठेवा हा असू शकत नाही। आपल्याला या ठिकाणी माहिती आहे की विकास प्रकल्पांच्या बाबतीत दादा नेहमी सकारात्मक असायचे। त्यांचा मूळ पिंड हा विकास झाला पाहिजे, प्रोजेक्ट झाले पाहिजे आणि विरोधी पक्षात असतानाही विरोधाला विरोध न करता त्यांच्यामध्ये ही हिम्मत देखील होती की एखादा जर चांगला प्रकल्प असेल तर त्याला विरोधी पक्षात असताना देखील, म्हणजे मी मुख्यमंत्री असताना देखील अनेक वेळा अनुभव घेतला की थेट त्याला त्यांनी या सभागृहात ते बोलायचे की ठीक आहे बाकी गोष्टी सोडून द्या, हे बरोबर आहे। किंवा विरोधी पक्षात असतानाही एखाद्या सभेमध्ये आपल्याच पक्षाचा एखादा व्यक्ती हा पंतप्रधानांबद्दल चुकीचं बोलल्यानंतर त्याच ठिकाणी आपल्याच पक्षाच्या व्यक्तीला किंवा तू लहान आहे, पंतप्रधानांबद्दल या शब्दात बोलण्याचं तुला कुठलाही अधिकार नाही, हे दरडावून सांगणं ही देखील जी एक मला असं वाटतं की एखाद्या नेतृत्वाची जी काही क्षमता असते ती क्षमता दादांमध्ये आपण अनुभवली आणि दादांनी त्या संदर्भात नेहमीच मला असं वाटतं की आता प्रयत्न केला। कधी फायलींचा ढीग हा दादांकडे आपण बघितला नाही। अधिकाऱ्यांना बोलवायचं, तिथे निर्णय करायचे, त्यांच्याकडनं समजून घ्यायचं आणि एकदा पटलं की त्याची पाठराखण करायची, अशा पद्धतीनं ते सातत्याने काम करायचे। आज समाज माध्यमांमध्ये दादांचे अनेक व्हिडिओ आपण पाहतो। त्यांच्या म्हणजे तसा मूळ दादांचा स्वभाव हा जरी सिरियस वाटत असला तरी त्यांच्या भाषणांमध्ये मात्र खूप खुमासदारपणा असायचा। आज आपण अनेक त्यांची भाषणं जी काही समाज माध्यमात पाहतो, त्यांचे अनेक शॉर्ट्स पाहतो, अनेक त्यांचे पोस्ट पाहतो, लोकांनी केलेले अनेक त्यांचे जे व्हिडिओज आहेत ते पाहतो। त्यामुळे त्यांच्या भाषणामध्ये अगदी सरळ सोप्या भाषेमध्ये त्या ठिकाणी ते विनोद करायचे आणि त्यामुळे लोकांना ते आवडायचं। किंवा पत्रकार परिषदेमध्येही अनेक वेळा एका वाक्याचं, एका शब्दाचं उत्तर असं देऊन पत्रकारांना एखाद्या गंभीर विषयांवर नाकारलेले उत्तर आणि त्या ठिकाणी उत्तरही दिलं नाही, त्यांना बोलायला संधी मिळाली नाही, अशा पद्धतीनं दादांचं आपल्याला त्या ठिकाणी काम पाहायला मिळायचं।